ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता मधुभाऊ निर्दोष सुटल्यानंतर सायली अर्जुन डेटवर गेल्यावर जो महिपत त्या दोघांची डेट स्पॉइल करायला आलेला असतो त्याच्यासमोर सायली चांगलाच रौद्र अवतार काढते आणि त्याला धडा शिकवते। तर दुसरीकडे आता अश्विन हा खलनायक बनून स्वतःचंच आयुष्य संपवायला निघालेला असताना सायली ही कशा पद्धतीने त्याला थोबडवते आणि त्याला सरळ वटणीवर आणते, सगळं काही आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की अर्जुन हा कोर्टामध्ये केस जिंकलेला असतो, त्याने मधुभाऊ निर्दोष सोडवलेलं असतं। तर आता मधुभाऊ निर्दोष सुटलेले असतात, पण प्रिया आणि साक्षी या दोघींनासुद्धा आता कोर्टाने शिक्षा सुनावलेली असते। त्यानंतर आता सायलीला खूपच जास्त आनंद झालेला असतो, अर्जुनसुद्धा खूप जास्त खुश असतो। ते दोघंजणं घरी आलेले असतात। मधुभाऊंचा आनंद तर गगनात मावणार नाही इतका असतो। तर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो आपण एवढं सगळं काही केलं, मधुभाऊंना निर्दोष सोडवलं खरं, पण घरातल्यांची काय अवस्था होईल या गोष्टीचा आपण एकदाही विचार केलेला नाहीये। घरात सगळ्यांना काय वाटेल हे सगळं। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, आता कोणाला काय वाटेल आणि कोणाला काय नाही वाटणार या सगळ्या गोष्टींचा विचार आपण नाही करू शकत। आपण जे केलं ते न्यायाच्या बाजूने केलं आहे, त्यामुळे आता जे काही झालं आहे ते घरातल्या सगळ्यांनी स्वीकारायलाच हवं, कारण जे घडलं ते शेवटी सत्य होतं आणि सत्य हे सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे। त्याबरोबर सायली म्हणते, अहो पण, त्यावर अर्जुन म्हणतो, आता पण नाही, बिन नाही, काही नाही, आपलं काय ठरलं होतं तू विसरतेस का? त्यावर सायली म्हणते, काय ठरलं होतं? त्यावर अर्जुन म्हणतो की आपलं ठरलं होतं की एकदा का मधुभाऊ निर्दोष सुटले की मग आपण दोघांनी पण फिरायला जायचं, आठवतंय ना तुला? त्यावर सायली म्हणते, हो आठवतंय। अहो पण घरात ही अशी कंडिशन असताना आपण फिरायला कसं काय जाऊ शकतो? त्यावर अर्जुन हा सायलीला सांगत असतो, हे बघ बायको, खूप दिवस झालेत आपण सगळ्यांचा विचार करतोय, आपण आपल्याला दोघांनाही वेळ देत नाही आहोत, त्यामुळे आता ना खरंच थोडं रिलॅक्स घेण्याची गरज आहे, त्यामुळे आपण दोघं जरा आता फिरायला जाऊन येऊया। त्यावर सायली म्हणते, अहो पण, त्यावर अर्जुन म्हणतो, पण नाही, बिन नाही, काही नाही, आपण जातोय म्हणजे जातोय। सायली विचारते, पण नेमकं आपण जायचं तरी कुठे? त्यावर अर्जुन हा सायलीला सांगत असतो की आपण दोघं एक काम करू, पनवेलमध्ये सध्या माझ्या मित्रानेच एक नवीन रेस्टॉरंट चालू केलंय आणि त्याचं ओपनिंगही होऊन गेलंय या 4-5 दिवसांमध्येच। सध्या तिथे एकदम मस्त सगळं ट्रीटमेंट सुरू आहे आणि कपलसाठी तर ते रेस्टॉरंट स्पेशल आहे, तर आपण तिथे जाऊया। सायली म्हणते, आता तुम्ही जसं म्हणाल तसंच। मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही अर्जुनच्याच एका मित्राच्या रेस्टॉरंटवरती आलेले असतात आणि अर्जुनने मित्राला आधीच सांगून ठेवलेलं असतं की मला माझ्या बायकोला डिनर डेटवरती घेऊन जायचं आहे, मग विचार कर मला कशी सगळी अरेंजमेंट हवी आहे ती। त्याबरोबर आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्राने सगळी तयारी करून ठेवलेली असते। सायली आणि अर्जुन दोघंही त्या ठिकाणी पोहोचलेले असतात। आता त्या दोघांचं वेलकम करण्यासाठी अर्जुनच्या मित्राने 2 स्पेशल लोकांना तिथे उभं केलेलं असतं। ते लोक अर्जुनचं आणि सायलीचं स्वागत करतात। त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच अर्जुनचा मित्र येतो। अर्जुन लगेच सायलीची आणि मित्राची ओळख करून देतो। सायली, मी तुला म्हटलं होतं ना, हा बघ, हाच माझा तो मित्र आहे। त्याबरोबर लगेचच सायली ही सुद्धा त्यांना व्यवस्थित भेटते, नमस्कार वगैरे करते। त्याबरोबर लगेच अर्जुनचा मित्र सांगतो की वहिनी या, तुम्ही आतमध्ये बसा आणि मस्त एन्जॉय करा। त्याबरोबर तो म्हणत असतो, अर्जुन तू जसं सांगितलंयस तसं सगळं रेडी करून ठेवलंय मित्रा, खातिरदारी एकदम मस्त होईल वहिनींची। त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, गुड। आणि मग आता ते दोघंही जण आतमध्ये येतात। आता ते दोघं जण आतमध्ये आल्याबरोबर लगेचच अर्जुन हा त्याच्या मित्राला म्हणत असतो, बाय द वे, सर्व जी सांगितली होती डिनरची अरेंजमेंट ती झाली आहे ना? त्यावर त्याचा मित्र त्याला सांगत असतो की हो, सगळी अरेंजमेंट झाली आहे। मग आता लगेचच अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायको, बाय द वे, कशी वाटली तुला इथली सगळी अरेंजमेंट? सायली ही सगळीकडे व्यवस्थित बघते आणि म्हणते, हां तशी ठीक आहे। त्यावर अर्जुन म्हणत असतो, फक्त ठीक आहे? त्यावर सायली लगेचच त्याला सांगते की ठीक आहे, म्हणजे छान आहे सगळी अरेंजमेंट। त्यावर अर्जुन म्हणतो, छान आहे। त्यावर सायली म्हणते, खूप छान आहे, आवडलं मला सगळं। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आवडलं ना तुला? बस, तुला सगळं आवडावं एवढीच तर माझी इच्छा होती। त्यानंतर आता सायलीने येताना छान मोगराची फुलं आणलेली असतात। आता अर्जुनला वाटतं ती फुलं सायलीची आहेत, त्यामुळे अर्जुन हा सायलीला म्हणतो, सायली तुला माहिती आहे ना मला ह्या फुलांची एलर्जी आहे म्हणून? त्यावर सायली सांगते, ही सायलीची फुलं नाही आहेत, ही
मोगराची फुलं आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, पण तू ही फुलं इथे का आणलीस? त्यावर सायली सांगते, आवडतात मला, वातावरण प्रसन्न राहतं ना म्हणून. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो की वाव, खूप छान वाटतंय पण इथे आल्यावर, है ना? त्यावर सायली म्हणत असते की हो, मला सुद्धा खूप भारी वाटते. बरं, आता फक्त बोलतच बसायचं की पुढे ऑर्डरसुद्धा करायची, असं अर्जुन सायलीला विचारतो. सायली म्हणते, करूया ना ऑर्डर. त्यानंतर आता दोघंही मेन्यू कार्ड हातामध्ये घेतात. सायली हे मेन्यू कार्ड हातातून ठेवते आणि म्हणते, बापरे, किती महाग मेन्यू आहे इथला. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, डेटवरती आलो आहे आपण, तुला जे काही हवं आहे ते सगळं तू ऑर्डर कर. त्याबरोबर सायली म्हणते, अहो पण आपण दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो ना. मी काय म्हणते, मी सांगतो ना त्या जागेवरती जाऊ, इथे नकोच थांबायला आपण. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे माझ्या मित्राचं रेस्टॉरंट आहे, जर मी इथे आलो आणि इथून अचानक असा निघून गेलो तर त्याला वाईट नाही का वाटणार? सायली म्हणते, अहो हो, वाईट वाटेल, पण त्यांना वाईट वाटेल यासाठी आपण आपलं नुकसान करून घ्यायचं का? त्यावर अर्जुन म्हणत असतो, तू जाऊ देत ना, तू विचार नको करू या सगळ्या गोष्टींचा, तू मला फक्त ऑर्डर तुला काय द्यायची आहे तेवढं सांग. त्याबरोबर सायली म्हणते, बरं ठीक आहे. आणि मग ती मेन्यू कार्ड हातात घेते आणि म्हणते की नाही, मला ना काहीच ऑर्डर नाही द्यायची, तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे मागवायचं आहे ते तुम्ही मागवा. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आता अर्जुन मेन्यू कार्ड हातामध्ये घेतो, पण काय मागवावं हे नेमकं त्यालाही सुचत नसतं. त्यामुळे मग आता लगेचच अर्जुन हा विचार करत बसलेला असतो. तरी त्या ठिकाणी वेटर येतो आणि म्हणायला लागतो, सर काय ऑर्डर करायची आहे तुम्हाला? त्याबरोबर अर्जुन त्याला सांगत असतो की मला काही नक्की ठरत नाही आहे, थोडा वेळ थांबाल का तुम्ही? त्याबरोबर लगेचच आता इथे अर्जुनने असं म्हटल्यावर तिथला जो सर्व करण्यासाठी आलेला असतो वेटर, तो म्हणतो की मी काय सजेस्ट करतो सर, सध्या आमचं रेस्टॉरंट नवीन उघडलं आहे, त्यामुळे इथलेच काही स्पेशल डिशेस आहेत, मी तुम्हाला त्या सांगतो, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच मागवा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, वाय नॉट, शुअर, गुड आयडिया. त्याबरोबर लगेचच आता तो त्यांच्या इथल्या स्पेशल डिशेसची नावं सांगायला लागतो आणि मग सायली व अर्जुन दोघंही ऑर्डर देतात. तर आता आपण पाहतो की ऑर्डर प्लेस झाल्यानंतर वेटर ऑर्डर आणण्यासाठी तिकडनं निघून जातो. तर इकडे महिपतसुद्धा आता तिथेच दारू पिण्यासाठी आलेला असतो. आता महिपत तिथे सायली आणि अर्जुनला बघतो आणि लगेचच महिपतच्या तळपायाची आग मस्तकात जाते. महिपत लगेचच तिकडे जातो आणि तिकडे तोडफोड करायला सुरुवात करतो. महिपत तिथे सगळ्यात अगोदर जातो आणि काचेची दारूची बाटली जोरात आपटतो. आता महिपतने ही अशी बाटली आपटून केऑस क्रिएट केल्यामुळे सगळेच लोक तिकडे महिपतकडे बघायला लागतात. आता महिपत फुल नशेत असतो. त्या ठिकाणी लगेचच वेटर्स वगैरे येतात आणि महिपतला म्हणत असतात, हे बघा सर, तुम्ही प्लीज इकडनं निघा. महिपत म्हणतोय, लांब व्हा, अंगाला हात नाही लावायचे, आपल्या साधासुद्धा माणूस नाही आहे मी, बिल्डर महिपत शिखरे आहे मी, समजलं ना? चालतो इकडनं. त्याबरोबर बिचारे वेटर्स घाबरतात आणि ते महिपतपासून लगेचच लांब जाऊन उभे राहतात. त्याबरोबर लगेच अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी पुढे येतात. आता अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी पुढे आल्याबरोबर महिपत हा लगेचच अर्जुन आणि सायलीला बघून म्हणतो, वा, माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करून माझ्या पोरीला जेलमध्ये घालून तुम्ही दोघं इथं हे जेवण जेवायला आलाय का? सोडणार नाही मी तुम्हाला दोघांना पण. नाही जर तुमची वाट लावली ना, नाही जर तुम्हाला बर्बाद केलं ना, तर मी नाव नाही सांगणार महिपत शिखरे. त्याबरोबर आता इथे सायली आणि अर्जुनला खूपच जास्त राग यायला लागतो. पण तोपर्यंत त्या ठिकाणी आता चैतन्यसुद्धा पोहोचलेला असतो. खरं तर चैतन्यला ही गोष्ट आधीच माहिती झालेली असते की महिपत हा त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि म्हणूनच चैतन्य अर्जुनला फोन करत असतो. पण अर्जुन फोन पिकअप करत नसतो. म्हणून चैतन्य हा विचार करतो की मी डायरेक्ट तिथे जातो आणि तिथून अर्जुनला घेऊन येतो, म्हणजे तिथे काही वाद होणार नाही, मारामाऱ्या वगैरे काही होणार नाही. पण तोपर्यंत इथे भांडणाला सुरुवात तर झालेली असते. पण मग त्या ठिकाणी चैतन्य येतो आणि सायली येते. चैतन्य हा अर्जुनला आणि महिपतला एकमेकापासून लांब करतो. तर आता सायलीला मात्र महिपतच्या या वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो, अशा कुत्र्यांच्या नादी लागून आपण सुद्धा आपला हात का खराब करून घ्यायचा? याला कुत्रा म्हणणं सुद्धा पाप आहे. बिचाऱ्या कुत्र्याची बदनामी होईल. कुत्रा तर वफादार असतो, कुत्र्याला सांगितलेली गोष्ट कळते, पण याला तर सांगितलेलीही कळत नाही. शेपूट वाकडं म्हणतात ना कुत्र्याचं, ते हे असंच असतं. कितीही काहीही करा याला, तेलात तळा नाहीतर तुपात तळा, माठ तर माठच. जाऊ दे, कशाला उगाच तुम्ही तुमचे हात खराब करताय? मी म्हटलं ना तुम्ही त्याला सोडा त्याला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही सोडणार बायको ह्याने. त्याबरोबर लगेचच चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे वकील आहेस तू, काय करतोयस? कायदा हातात घ्यायचा नाही आहे, सोड तू त्याला.
त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नाही चैतन्य, आज मी कोर्टाच्या खूप बाहेर आहे आणि लांब आहे आणि आज माझे पेशन्स संपवले त्या माणसाने. चैतन्य म्हणतो, अरे पेशन्स संपवले जरी असले ना तरीसुद्धा तू याच्या मुलीला जेलमध्ये घालवलेस. जर याच्यावरती हात उचललास ना तर फुकट काहीतरी नवीन किऑस क्रिएट होईल. प्लीज सोड, तू त्याला सोड. त्याबरोबर मात्र आता अर्जुनचा नाईलाज होतो आणि अर्जुनला आता महिपतला सोडावं लागतं. मग अर्जुन लगेचच महिपतला सोडतो आणि त्याला म्हणतो, पुन्हा माझ्या वाटी लागू नकोस, नाहीतर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीही नसेल. त्याबरोबर लगेचच आता महिपत हा तिकडनं निघून जातो. तर आता सायली अर्जुनसुद्धा घरी आलेले असतात. तर इकडे आता अश्विनला कळलेलं असतं की प्रियाला अटक झालेली आहे आणि त्यामुळे आता अश्विन विचार करतो की आता माझ्या जगण्याचा उपयोग तरी काय आहे आणि माझ्या जगण्याला अर्थ तरी काय आहे. त्यामुळे आता तो झोपेच्या गोळ्या घेत असतो आणि त्या सगळ्या गोळ्या तो एकदम खाणार असतो. अश्विन म्हणत असतो, आता मला नाही जगायचं, माझ्या आयुष्यात जगण्यासाठी काही अर्थ उरलेलाच नाही आहे. तन्वी, मला माफ कर, मी कायमचं हे जग सोडून जातोय. माझ्याच दादामुळे तुला तुरुंगात जावं लागलं. खरंच तन्वी, मला माफ कर, मी तुला नाही वाचवू शकलो. आय एम रिअली व्हेरी सॉरी तन्वी, खरंच माझं चुकलं. आता मूर्ख अश्विन याला असं वाटत असतं की अर्जुन आणि सायलीने बळजबरीने प्रियाला जेलमध्ये घालवलंय, प्रियाची काहीही चूक नसताना. पण या बावळटाला हे कळत नाही आहे की आपला भाऊ आपला संसार का उद्ध्वस्त करेल. जर आपली बायको चांगली असती तर त्याने आपल्या बायकोला जेलमध्ये का घालवलं असतं. तर या मूर्खाला हा सगळा विचार सोडून दादाने माझ्या बायकोला जेलमध्ये घालवलं आणि मग आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही असं वाटत असतं. त्यामुळे अश्विन आता झोपेच्या 5-6 गोळ्या एकदम घेत असतो. ही गोष्ट सायली बघते आणि सायली ही तिकडे येते आणि अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, काय करताय तुम्ही, कसल्या गोळ्या खाताय. अश्विन म्हणतो, चालते हो माझ्या रूममधून, अजिबात थांबू नकोसा इकडे. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, कशी भाषा बोलताय तुम्ही ही, आणि सोडा त्या गोळ्या. त्याबरोबर अश्विन म्हणतो, लांब व्हा माझ्यापासून तू. सायली ही अश्विनला प्रेमाने सांगत असते पण अश्विन सायलीचं काहीच ऐकून घेत नसतो. सायलीचा नाईलाज होतो. सायली अश्विनच्या पुढ्यात येते आणि एक खरखरवून मुस्काटात अश्विनला लावून देते. अशी मुस्काटात मारते की अश्विनची पार अगदी नजर सरळ स्थिर होते. सरळ भानावर आलेला असतो अश्विन, नशा उतरलेली असते. सायली म्हणते, आता आलात भानावर की आणखीन तुला मला शुद्धीवर आणायची गरज आहे. काय वागताय तुम्ही अश्विन भाऊजी. त्यावर अश्विन हा जोरजोराने आक्रोश करायला लागतो, रडायला लागतो. मग मी काय करू ते तूच सांग. तुझ्यामुळे आणि दादामुळे आज माझं आयुष्य ह्या टोकापर्यंत येऊन पोहोचलंय. तुम्ही दोघांनी मिळून उद्ध्वस्त केलंय मला. दोघांनी मिळून आज जर माझा जीव गेला असताना तर त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुम्ही दोघं ठराल. फक्त तुम्ही दोघं. तळतळाट लागेल माझं तुम्हाला. अरे तुमच्यामुळे माझा सुखी संसार, माझी बायको मला सोडून गेली. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, कुठला सुखी संसार, कोण बायको. अहो ती तन्वी, ती प्रिया, जी फक्त आणि फक्त या घरात घुसण्यासाठी तुमचा वापर करून घेत होती. ती तुमची बायको, जिने स्वतःच्याच मानस वडिलांवरती खोटे खोटे आरोप केले, त्यांना खुनाच्या आळाखाली जेलमध्ये घालत होती. ती तुमची बायको. अहो अश्विन भाऊजी, कधीच प्रिया तुमची बायको होण्याच्या लायक नव्हती. ती खूप नालायक, आतल्या गाठीची आणि खालच्या पातळीची बाई आहे. तुम्ही तितके वाईट नाही आहात. त्यामुळे तुम्हाला सर्व जग तुमच्यासारखं दिसतं, चांगलं. त्यावर अश्विन म्हणतो, नाही आहे ना मग मी वाईट. मग का माझ्याबरोबर वाईट वागलत तुम्ही. का माझ्या बायकोला तुरुंगात घालवलं. काय चूक होती तिची. खोटंच बोलली होती ना ती. फक्त धमकी दिली असेल तिला त्या महिपतच्या माणसांनी किंवा त्या महिपतनी, म्हणून खोटं बोलली असेल माझी बायको. माझी बायको खोटारडी नाहीये माझी बायको खोटारडी. तुम्ही मिळून तिच्या बाबतीत कांड केला. तुम्ही मिळून तिला तुरुंगात घालवलं. सगळं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग होतं तुमचं. मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम केलं हे सगळं. त्याबरोबर आता इथे अश्विन हा वेड्यासारखा बडबडत असतो. आता अश्विनचा आवाज ऐकून त्या ठिकाणी घरातले सगळे सदस्य पोहोचतात. जसं की पूर्णाजी, अस्मिता, कल्पना, प्रताप, अर्जुन सगळेच घरी आलेले असतात. आता सगळेजण येऊन बघतात तर काय, अश्विन हा जोराने रडत असतो. त्याबरोबर कल्पना येते आणि अश्विनला जवळ घेते आणि म्हणत असते, अश्विन बाळा शांत हो. त्याबरोबर अर्जुन हा सायलीकडे येतो आणि सायलीला विचारतो, बायको काय झालं, काय करत होता अश्विन. त्यावर सायली सांगत असते की बघा ना अश्विन भाऊजी किती दारू प्यायलेत ते, आणि त्याच्यात आता ते ह्या कसल्या तरी गोळ्या खात होते. त्यावर अर्जुनला तिथे जी बाटली ठेवलेली असते तिच्यावरती तो वाचतो, तर त्या झोपेच्या गोळ्या आहेत हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन लगेचच आता अश्विनला म्हणत असतो, अश्विन काय करत होतंस तू हे सगळं. त्यावर अश्विन म्हणत असतो, तू तर मला विचारूच नको काहीच. तू विचारण्यासारखं काही उरलंय का आता. तुझ्यामुळेच माझ्यावरती ही वेळ आली आहे. तू मुद्दामून वागलास ना हे सगळं. तू मुद्दामून माझ्या तन्वीला, माझ्या बायकोला तुरुंगात घालवलंस ना. अरे तुझ्या ह्या केसपायी आणि तुझ्या ह्या सासऱ्यापायी माझ्या आयुष्याची बर्बादी का केलीस.
त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मधुभाऊ फक्त माझे एकट्याचेच सासरे नाही आहेत, ते तुझेही सासरे आहेत. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो माझा काही संबंध नाही आहे या अशा माणसाबरोबर ज्याच्यामुळे माझ्या बायकोला जेलमध्ये जावं लागलं, ज्याच्यामुळे माझ्या बायकोची ही अवस्था झाली. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणायला लागतो अश्विन तुला ना मी. त्याबरोबर सायली आता अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते नको प्लीज. अहो सध्या ऑलरेडी त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे, त्यात जर तुम्ही त्यांच्यावरती हात उचलाल ना तर त्यांची आणखीन जास्त तब्येत बिघडेल, राहू द्या, शांत व्हा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो मग नेमकं काय करायचं अशी तुझी इच्छा आहे मी. त्यावर सायली म्हणते तुम्ही काहीच करू नका, तुम्ही तुमच्या खोलीत निघून जा वरती. त्याबरोबर सायलीला अर्जुन म्हणतो मी खोलीत जाऊ. त्याबरोबर सायली म्हणते हो तुम्ही जा बरं वरती खोलीत आपल्या. त्याबरोबर अर्जुन तिकडनं खोलीत जातो. सायली लगेचच अश्विनला म्हणते अश्विन भाऊजी प्लीज तुम्ही सुद्धा खोलीत जा. अश्विन भाऊजी खोलीत जा. अश्विनला चालण्याची शुद्ध नसते, पण आता बळजबरीने प्रताप हा अश्विनला खांद्यावरती हात घालून खोलीत घेऊन जातो. तर इकडे कल्पना या सगळ्या गोष्टींचा दोष सायलीला देते. तू तुझ्या वडिलांना तर सोडवलंस, पण या सगळ्यामध्ये तू माझ्या मुलाला अडकवलंस. गेल्या 2 वर्षांपूर्वी अर्जुनने तुझ्याशी लग्न करून तुला या घरात आणलं, त्याची शिक्षा आजपर्यंत आम्ही सगळे भोगतोय. आज माझ्या लेकाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. कधीही दारू न पिणार तो आज तो पुन्हा दारू प्यायला लागला. तुझ्यामुळे घडलं हे सगळं. तुझ्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. एक आई म्हणून मी तुला कधीच माफ नाही करू शकत. सून म्हणून तर तू माझ्या मनातून उतरून गेली होतीसच, पण आता एक आई म्हणून सुद्धा तू माझ्या नजरेतून उतरली आहेस. आजच्या नंतर पुन्हा कधीच मी तुझ्याशी बोलेन अशी आशासुद्धा स्वतःच्या मनात बाळगू नकोस. माझ्या मुलाचं, माझ्या अश्विनचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलंस. कधी पोट भरणार आहे गं तुझं? सांग ना, कधी एकदाची तू आमच्या घराला कायमची बर्बाद करून निघून जाणार आहेस ते सांग तरी, म्हणजे किमान त्या दिवसापर्यंत मी वाट तरी बघत बसेन. त्यावर सायली म्हणत असते आई हो प्लीज तुम्ही असं नका बोलू, या सगळ्यात माझा काय दोष आहे. प्रियाने जो काही खोटारडेपणा केला तो कोर्टासमोर यांनी स्वतःहून आणलाय. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणत असते शाब्बास, म्हणजे माझ्या मुलाला आधी भुरळ घातलीस, स्वतःच्या वडिलांना सोडवायला भाग पडलास आणि आता त्याने तुझ्या वडिलांना सोडवलं, वरून त्यालाच दोषसुद्धा देतेस की हे सगळं त्याने मुद्दाम केलं म्हणून. काय गं किती हुशार आहेस तू, माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतेस का आता. त्याबरोबर लगेचच आता इथे सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती रडत बसते. तिला वाटत असतं की या सगळ्याचा दोष शेवटी आईंनी मलाच दिला, काय करू मी. तर आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.